आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। उमदी स्वतंत्र तालुका मागणीसाठी ॲडव्होकेट सिद्धू अप्पांना महाडिक यांचा ठाम आवाज। उमदी स्वतंत्र तालुका ही मागणी नाही तर आमच्या अन्यायाविरुद्ध हुंकार आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी व परिसरासाठी स्वतंत्र तालुका व्हावा या मागणीला उमदी गावचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सिद्धू अप्पांना महाडिक यांनी ठाम पाठिंबा दिला आहे। उमदी स्वतंत्र तालुका ही केवळ प्रशासकीय मागणी नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अन्यायाविरुद्धचा हुंकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ॲडव्होकेट महाडिक म्हणाले, उमदी हे केवळ एक गाव नसून शिक्षण, आरोग्य, व्यापार, कृषी व सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे केंद्र आहे। आजूबाजूची अनेक गावे नैसर्गिकरित्या उमदीशी जोडलेली असताना तहसील, महसूल व न्यायालयीन कामासाठी नागरिकांना जतपर्यंत वारंवार जावे लागते। याचा सर्वाधिक फटका शेतकरी, महिला व वृद्ध विद्यार्थ्यांना बसत असून हा प्रकार संविधानातील समानतेच्या तत्वाला धरून नाही। जत तालुका भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा व दुर्गम असल्याने शेवटच्या टोकावर असलेला उमदी भाग कायम दुर्लक्षित राहतो। हा केवळ गैरसोयीचा प्रश्न नसून प्रशासनिक अपयश असल्याचे मत ॲडव्होकेट महाडिक यांनी व्यक्त केले। उमदीकडे आवश्यक लोकसंख्या, सुविधा व भौगोलिक पात्रता असताना स्वतंत्र तालुका नाकारणे हा अन्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले। संविधान व कायदा उमदीकरांच्या बाजूने असून हा लढा कायदेशीर व लोकशाही मार्गाने पुढे नेला जाईल, असे आश्वासन ॲडव्होकेट सिद्धू अप्पांना महाडिक यांनी दिले। उमदीकरांचा एकत्रित आवाज शासनापर्यंत पोहोचल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले। नमस्ते, मी ॲडव्होकेट सिद्धू अप्पांना महाडिक, राहणार उमदी। अलीकडेच राज्य सरकारने उमदीकरिता अपर तहसीलदार ऑफिस सुरू करण्याची भूमिका घेतली। त्या अनुषंगानं गेले देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक वर्षाची जी सर्वसामान्य जनतेची, कष्टकऱ्यांची जी भूमिका होती त्यास न्याय मिळेल अशी साधारणतः भूमिका तयार झाली होती। मात्र जिथे आमच्या श्रद्धेचा विषय आहे, जिथं श्रद्धेला ठोस लागू शकते, अशा ठिकाणी आमच्या सर्वसामान्य जनतेला जावं लागतंय। आणि हे जतचे पासून जे अंतर आहे उमदीचं, हे अनेक किलोमीटर आहे। लोकांची दयनीय अवस्था आहे आणि ह्या लोकांच्या सोयीकरिता ह्या सगळ्या प्रशासकीय व्यवस्था असताना त्या प्रशासकीय व्यवस्था सध्या घडीस अपयशी ठरलेत असं दिसून येतं। उमदीला अपर तहसीलदार हे ऑफिस नुसतं सुरू करायचं म्हटलं तर अनेक लोक जाणून बुजून त्या केसमध्ये, त्या प्रकरणामध्ये उमदीच्या अधोगतीला पात्र ठरायला कारणीभूत ठरत आहे। म्हणून सर्वसामान्य जनतेची काही चूक नसताना, कोणताही त्यांचा दोष नसताना, त्यांचा हक्क असताना, भारतीय राज्यघटनेने त्यांना अधिकार दिला असताना ही लोक केवळ सेवा सुविधा द्या याच्यापासून वंचित आहेत। त्यांचं रोजच अनेक पटीनं नुकसान होत आहे। म्हणून सर्वसामान्य जनतेचा उमदी भागात एक आक्रोश निर्माण झालाय की उमदी स्वतंत्र तालुका करा, उमदीला स्वतंत्र न्याय द्या, आम्ही दुसरं काही मागत नाही। कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त भागाला जर राज्य शासनाने भूमिका लवकरात लवकर जाहीर केला असता, कोणाचं कुठल्याही राज्य सरकारचं नुकसान होणार नाही, याउलट जनतेची सोय होणार आहे। अशा पद्धतीनं जर सरकारची भूमिका नसेल, कोणत्याही दबावाला बळी पडून जर अपर तहसीलदार कार्यालय असो किंवा स्वतंत्र तालुक्याचा विषय असो जर प्रलंबित पडत असेल तर सर्वसामान्य जनतेला न्यायालयाची दारं ठोठावल्याशिवाय पर्याय राहणार नाही। सर्वसामान्य जनता आता जनहित याचिकाच्या माध्यमातून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, जन आंदोलनं, उपोषणं या सगळ्या मार्गाचा अवलंब करण्याच्या तयारीत आहेत। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर उमदी स्वतंत्र तालुका करावा। जे प्रलंबित प्रश्न आहेत प्रशासकीय तेही सगळे निपटून काढावेत। उमदीला स्वतंत्र पोलीस ठाणे आहेत, त्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करावी, महसूल अधिकारी आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था करावी आणि सुसज्ज असं उमदी तयार करावं। आताच माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी उमदीत MIDC सारखा मोठा प्रकल्प येण्याच्या मार्गावरती आहे असे स्वप्न आम्ही सगळे उमदीवासी बघतोय। म्हणून माझी सरकारला विनंती आहे, उमदी स्वतंत्र तालुका झालाच पाहिजे। यासाठी आता जनता शांत बसणार नाही, यासाठी जनता आता रस्त्यावर उतरेल आणि कायदेशीर मार्गाने जे जे काय पर्याय असतील
ते स्वीकारण्याचा मार्ग उमदीकराच्या वतीनं आम्ही घेतला गेला आहे. म्हणून माझी प्रशासकीयाला विनंती आहे, लवकरात लवकर उमदी स्वतंत्र तालुका जाहीर करावा हीच विनंती आहे. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.